वार्ड ऑफिसर नीचे नहीं आ रहा है, तो आखिर में क्या होगा शाम तक? सिर्फ 15 मिनट में, शाम भी नहीं करेंगे, सिर्फ 15 मिनट में। वार्ड ऑफिसर को निवेदन दिया गया था, घोषणा दी गई, 1 घंटे से यहाँ पे निदर्शन किया, बट उनकी तरफ से कोई पॉजिटिव आंसर नहीं आया है। पुलिस प्रशासन बीच में मध्यस्थी करने का पाठ कर रहे हैं, लेकिन हम पुलिस को भी बताना चाहते हैं कि ये जो प्रश्न है ये उनके भी है, ये किसी इंडिविजुअल या वंचित कार्यकर्ता के नहीं, तो इस विभाग में रहने वाले हर एक नागरिक के है। उसमें पुलिस के भी घर है, तो ये स्वच्छता होनी चाहिए। बीएमसी की स्कूल जो बंद हो रही है वो नहीं बंद होनी चाहिए। यहाँ पे शताब्दी नाम का एक हॉस्पिटल है, उसको प्राइवेटाइजेशन हो रहा है, वो नहीं होना चाहिए। ऐसे अनगिनत प्रश्नों को लेकर वंचित बहुजन आघाड़ी की महिला आघाड़ी, युवा आघाड़ी और सभी लोग यहाँ पर रस्ते पर आए हैं। अगले 15 मिनट में हम उनको स्क्रीनशॉट दिखा देंगे। सगळ्यात पहिलं आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं। आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या होत्या। सगळ्यात पहिलं 2021-2022 मध्ये भारतनगर येथे भूस्खलन झालं होतं, जास्त पाऊस पडला होता, त्याच्यामुळे 19 जणांनी प्राण गमावला। त्यांचे नातेवाईक असतील, जे 150 घरं तिथे निष्कासित झाले, 150 घरांची पडझड झाली, त्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही विष्णुनगर व्हिडिओकॉन अतिथी एजिस केमिकल या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं। कलेक्टरच्या माध्यमातून त्यावेळेसचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून ती परवानगी मिळाली होती की ह्यांना त्या पीएपी मध्ये शिफ्ट करायला पाहिजे। त्यानुसार पीएपी मध्ये शिफ्ट करण्यात आलं, परंतु आता महानगरकडून ती वीज कापली, लाईट कापली जाते। ही निंदनीय बाब आहे। 19 लोकांनी प्राण गमावला, परंतु महानगरपालिकेच्या टाळूवर, मैदानाच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रयत्न करते। आमचा दुसरा प्रश्न होता साईनगर मध्ये, आपण जर बघितलं मलबार हिलला सुरळीत पाणी पुरवठा होतो, तर आमच्या सह्याद्रीनगरच्या डोंगरावर पाणी पुरवठा का होऊ शकत नाही? 2019 पासून टाकी बांधण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, पण ही महानगरपालिका तर सँक्शन होऊ देत नाही। कधी कलेक्टरकडून एनओसी येत नाही, तर कधी SRA कडून एनओसी येत नाही, अशा वारंवार चालढकल करते। आपण बघितलं ईस्टर्न फ्रीवेला 2 बोगदे आहेत, त्या बोगद्याच्या वरती झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीचं पाणी खाली येणार आहे, त्याचं बाष्पीभवन होणार नाही, हे आम्ही वारंवार सांगितलं असताना त्याच्यावरच्या झोपड्या त्या सुरुवातीला न हटवता त्यांनी आता हटवण्याचा घाट केलाय। त्या ठिकाणी माऊल सारख्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित केलं, परंतु आज त्या लोकांना पुन्हा दुसरीकडे स्थलांतरित केलं जात आहे। त्यावेळेसचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितलं की माऊल सारखं ठिकाण हे राहण्यायोग्य नाही, प्रदूषणाची जागा आहे, म्हणून दुसऱ्या ठिकाणी त्यांना हलवण्यात यावं। आज कांद्रापूर मधल्या 2000 झोपड्यांना माऊल सारख्या गलिच्छ ठिकाणी स्थलांतरित करण्याचा घाट महानगरपालिकेने उचललेला आहे। बुद्ध पार्कच्या नावाखाली, बोगद्याचं सुरक्षेच्या नावाखाली या सगळ्या झोपड्या स्थलांतरित करायच्या। कांद्रापूर मध्ये 7.5 एकरचा RGPCचं रिझर्वेशन आहे। आमची मागणी आहे की RGPCचं रिझर्वेशन हटवावं आणि त्या 2000 झोपड्यांना तिथे घर बांधून देण्यात यावं, ही आमची मागणी आहे। देवनार पशुवधगृहामध्ये प्राण्यांचं अंतिम संस्कार करण्यासाठी चिमणी बांधण्यात आलेली आहे, त्या चिमणीचा धूर लगतच्या असलेल्या बिल्डिंग मध्ये जातो। आमची मागणी आहे ती चिमणी देवनार पशुवधगृहामध्ये असावी, पण त्या ठिकाणी नसावी, त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावं। NTO-BDFच्या माध्यमातून, MG-च्या माध्यमातून 496 कुटुंबाची फसवणूक झालेली आहे। ते 96 कुटुंब आज रस्त्यावर सैरावैरा फिरतंय। त्या कुटुंबांना कायमस्वरूपी SRAच्या माध्यमातून MG-ने घर देण्यात यावं, ही आमची मागणी आहे। आपण इथं शेजारीच बघताय की इथं मोठं एक RDC RMC प्लांट आहे, त्याचा धूर, त्याचं केमिकल, त्याचं सिमेंटचं कण सगळे इथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये जात आहेत। हा प्लांट सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत चालायला पाहिजे संध्याकाळी, परंतु हा प्लांट रात्री 1 वाजेपर्यंत चालतो। म्हणजे आम्ही दिवसा प्रदूषण सहन करतोच, परंतु रात्री हे प्रदूषण आम्हाला झोपू देत नाही। अशा अनेक समस्या आहेत। वॉटर मीटर, गटर, राशन, आरोग्याच्या ह्या समस्या आहेतच। मुंबई महानगरपालिकेचं जर तुम्ही दुपारचं मिड डे मील पाहिलं तर हे मिड डे मील निकृष्ट दर्जाचं आहे। ते शिक्षक खाऊ शकत नाही, तर मग त्या विद्यार्थी कसे खातील? असं मिड डे मील त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं। आमचं असलं ते महानगरपालिकेने ते चांगला त्याचा कारभार करून चांगलं सुदृढ असं चांगलं आरोग्य आमचं तयार होईल, आमच्या मुलांचं भविष्य तयार होईल, असं ते मिड डे मील त्या मुलांना द्यावं। अशा अनेक प्रश्नांना हात घालत आम्ही आज महानगरपालिकेला पोहोचलेलो आहे। प्रशासन हे हिंगोले यांनी
वारंवार तक्रार केल्याच्या नंतर आमच्या पत्राला साधं उत्तर देऊ शकत नाही हा माणूस. हा मगरीच्या कचड्याचा आहे का हा इंगोले? याला जर रस्त्यावर पकडून मारलं तर काय करेल हा? आज ती वेळ आली आहे. हे सगळे आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे येतो भांडतो त्यावेळेस त्यांचे अधिकारी वकिलीची भाषा करतात. ठेकेदारांच्या वकिली जसे वकील असतात अशी भाषा करून हे लोक बोलतात. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा रोष आहे, जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आज एवढ्या मोठ्या ताकदीने हा मोर्चा इथे आलेला आहे. आमचे मुंबई अध्यक्षांनी सांगितलं बोलले 15 मिनिटं बघा काय होतंय. जर आमचा आवाज गेला नाही तर 15 मिनिटांमध्ये आम्ही यांना अल्टिमेटम देतो. 15 मिनिटांमध्ये हे चित्र बदललेलं आहे.